टीव्ही महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। अंबरनाथ मधील ते 12 नगरसेवक अखेर भाजपात, काँग्रेसने केली होती निलंबनाची कारवाई। मुंबई जवळच्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगर परिषद मध्ये भाजपा आणि काँग्रेस यांच्यात आघाडी झाल्याचे वृत्त आल्याने खळबळ उडाली होती। त्यानंतर अशी आघाडी होणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते। तर काँग्रेसने भाजपासोबत आघाडीचा निर्णय घेणारे स्थानिक नेते प्रदीप पाटील यांच्यासह 12 नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली होती। त्या दरम्यान घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर आता काँग्रेसच्या या 12 नगरसेवकांनी थेट कमळ हाती घेत भाजपामध्ये प्रवेश केला आहे। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांच्या उपस्थितीत नवी मुंबई येथील एका कार्यक्रमादरम्यान या नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला। काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या अंबरनाथ मधील नगरसेवकांमध्ये अंबरनाथ मधील स्थानिक नेते प्रदीप नाना पाटील यांचाही समावेश आहे। प्रदीप पाटील यांच्यासह दर्शना उमेश पाटील, अर्चना चरण पाटील, हर्षदा पंकज पाटील, तेजस्विनी मिलिंद पाटील, विपुल प्रदीप पाटील, मनीष म्हात्रे, धनलक्ष्मी जयशंकर, राहुल देवडे, दिनेश गायकवाड, किरण बद्रीनाथ राठोड आणि कबीर नरेश गायकवाड यांचा समावेश आहे। दरम्यान प्रदीप पाटील यांनी गेल्या अनेक वर्षापासून अंबरनाथ मधील काँग्रेस पक्षाचे नेतृत्व केले होते। त्यामुळे त्यांच्यासह या 12 नगरसेवकांनी निलंबनाच्या कारवाईनंतर थेट भाजपमध्ये प्रवेश करणं हा अंबरनाथ मधील काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे। भारतीय जनता पार्टीला आम्ही आमचं समर्थन दिलेलं होतं आणि गट स्थापना केली होती, पण त्यानुसार आम्ही आमचा धर्म पाळलेला आहे। आणि आता आम्हाला असं वाटतं का पक्षात कुठे जावं, तर आम्ही जिथे गट स्थापन केलेला आम्हाला तिथेच जाणं आहे आणि आम्ही ते भारतीय जनता पार्टीला समर्थन आणि आज आम्ही त्यांच्यामध्ये आमची प्रवेश केलेला आहे। आणि आज आमचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आम्ही माननीय आमचे चव्हाण साहेब यांच्याकडे इथे आलेले आहेत आणि या दृष्टीने आम्ही विकासाकडे जो विकास करतो, आम्ही पुन्हा मी म्हणतो का अंबरनाथ शहराचा विकास या देशाचा राज्याचा विकास ज्या पद्धतीने चाललेला आहे त्यानुसारच आम्ही तिथे कल दिलेला आहे। आणि आम्ही वर्षानुवर्ष काँग्रेसमध्ये होतो, पण ज्या पद्धतीने आमच्यावर अन्याय केला काँग्रेसने त्या पद्धतीला आम्हाला कुठेतरी उत्तर द्यायचं होतं आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी प्रवेश केलेला आहे। आणि आम्हाला त्यांचा जो विजन आहे तो आम्हाला पटलेला आहे आणि विकासाचं विजन हे त्यांचं खूप छान आहे आणि मॉडेलही छान आहे आणि आम्ही त्याकरता तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।